आणि माझ्या मिसेसचं नाव दीपाली डवरे. आम्ही अमरावती येथून आहे आणि माझ्या आज काल 1 महिना झालेला मला बाळ होतं आणि ते पण तब्बल 10-13 वर्षांनी मला बाळ झालं. हो. सगळ्यात सुरुवातीला खूप खूप अभिनंदन. सर्वजण ऐकू शकताय की 13 वर्षांनंतर सरांना बाळ झालेलं आहे. यस सर, अनुभव सांगायचा आहे की तुम्हाला बाळ 13 वर्ष नेमकं काय म्हणजे काय कारणास्तव तुम्ही म्हणजे बाळ 13 वर्षानंतर राहिलं तुम्हाला म्हणजे? सगळ्यात आधी मी माझ्या रॉयल फिटनेस फॅमिलीचा मॅडम खूप-खूप आभारी आहे, की मी माझ्या मिसेसच्या प्रेग्नन्सीसाठी याच्या आधी खूप काही खर्च केला. पण मला नाही जमलं ते. मी म्हणजे कमीत कमी 3-4 वर्ष आम्ही खूप प्रयत्न केले. नंतर प्रयत्न आम्ही सोडून दिले आणि मी आधी वर्कआउट करायला लागलो आणि आपला न्यूट्रिशन आणि आहार घ्यायला लागलो. तर माझ्यामधला जो बदल बघून हिने पण मग वर्कआउट वगैरे आपलं चालू केलं, रॉयल फिटनेस चालू केलं आणि हळू-हळू शेक घ्यायला सुरुवात केली, न्यूट्रिशन घ्यायला सुरुवात केली आणि हे आम्हाला म्हणजे हिने घेतल्यानंतर हिचे स्पॉन्डिलिसिसचा त्रास, बीपीचा त्रास, डॉक्टरच्या सल्ल्याने हिची बीपीची गोळी बंद केलेली होती आणि अचानक हे असं 2-3 महिन्यानंतरच एकदम बदल झाला, की हिला त्रास व्हायला लागला, पोट वगैरे दुखायचं. तर आधी आम्ही घरी वगैरे टेस्ट केलं तर त्याच्यामध्ये दाखवत नव्हतं. पण हिला परत त्रास व्हायला लागला, तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. आम्हाला त्याचं काहीच माहिती नव्हतं. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी म्हटलं, की 3 महिने होऊन गेले तुम्हाला. आम्हाला माहीत पण नाही पडलं 3 महिने. मग एकदम प्रोसेस सुरू झाली मॅडम. हे सगळं आपल्या रॉयल फिटनेस फॅमिलीमुळं आणि सकस संतुलित आहारामुळे झालेलं आहे मॅडम. येस, येस, येस सर. खूप खूप अभिनंदन आहे दोघांचं आणि खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे. येस सर, आम्ही मॅडमांना देखील बोलू इच्छित आहोत की मॅडम देखील त्यांचा स्वतःच्या तोंडाने अनुभव शेअर करावेत मॅडमांनी. नमस्कार मॅडम. मॅडम येस, नमस्कार. मी 3 महिने फ्रेश घेत होती आणि वर्कआउट करत होती. वर्कआउट याचं नाही चांगलं जोमाने आपल्या उड्या मारणे सगळे स्टेप मी करत होती. जसं तुम्ही करत होते. मला तरी 2 महिन्यानंतर कळलं की तुम्ही प्रेग्नंट आहे. पण मला 3 महिन्याला 4-5 दिवस कमी असताना कळलं. आणि मी 3ही महिने फ्रेश घेतलं आणि जेव्हा मला त्रास व्हायला लागला, मला दम लागायचा, खूप दम लागायचा. त्यामुळे तू गोड वगैरे खाल्लाय, तुझं वजन वाढलंय म्हणून तुला दम लागतोय. मग असं वाटायचं मला स्टेप वगैरे चढल्यावर मला का बरं धाप लागते गड्या? असं का बरं होतंय? मग मी चेक करून बघितलं पण ते निगेटिव्ह आलं मॅडम माझं. मग शेवटी म्हटलं चला आता ॲसिडिटी होऊन राहिली का? पोटामध्ये त्रास होतोय. मग शेवटी डॉक्टरकडे गेली. तर डॉक्टर म्हणे, "बेटा अभी 4-5 दिन बाकी है, 3 मंथ को आपको." अरे बापरे! म्हटलं. असं झालं मॅडम माझ्यासोबत. त्याच्यानंतर येस, मी आपल्या सगळे न्यूट्रिशन घेत गेली. येस मॅडम, तुम्ही जे प्रेग्नन्सी मध्ये न्यूट्रिशन घेतलं ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं की स्वतःहून हो, घेतलं? हो. डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं मॅडम मी. आणि तुम्ही काय काय यूज केलं मॅडम न्यूट्रिशन मध्ये? काय जे यूज तुम्ही केलं? घेतले मॅडम, जे सुरुवातीला जे तुम्ही दाखवले ना सगळे न्यूट्रिशन, कॅल्शियमच्या टॅबलेट, फक्त मी फॉलिक ॲसिड वगैरे मी बाहेरचं मॅडमची घेतली होती, डॉक्टर मॅडमची. पण बाकीचं आपलं फायबरची टॅबलेट, कॅल्शियमचे टॅबलेट, आपलं डेली आपण जे न्यूट्रिशन घेतो ते मी डेली घेत होते मॅडम. आता सध्या बाळ किती महिन्याचं आहे मॅडम? बस 1 महिना 1 दिवसच झाला मॅम. आणि तुम्ही सध्या आहार घेत आहात का आपला? हो, हो. घेत आहे मॅम. थँक्यू सो मच मॅडम. आणि सर, तुम्ही दोघांनी इथं अनुभव शेअर केलेला आहे.